मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात शाहूवाडी तालुक्यातील पाटणे इथल्या विलास पाटील हे जखमी झाले होते. 4 डिसेंबर रोजी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या अतिदक्षता विभागात रात्री 8 वाजता अत्यवस्थ अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. सुरुवातीला जखमी पाटील यांच्या शरीरावर सर्वत्र सूज होती. नंतर काही दिवसातच त्यांना मूत्रविसर्जन कमी प्रमाणात होऊ लागलं. या अनुषंगानं त्यांची तपासणी केली. सुरुवातीला सामान्य असलेले सिरम क्रिएटिनिन काही दिवसातच झपाट्यानं वाढून 9.2 पर्यंत पोहोचलं. यामध्ये रुग्णाच्या जीवितास धोका असल्यानं तात्काळ डायलिसिस उपचार पद्धतीचा वापर सुरू करण्यात आला. प्रथम 3 दिवस सलग आणि त्यानंतर 1 दिवस आड 4 वेळा असे एकूण 7 वेळा डायलिसिस करून रुग्णाची किडनी यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली. सध्या विलास पाटील यांचे सिरम क्रिएटिनिन 1.4 वर पोहोचलं असून पाटील यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून पुनर्जन्म मिळवून देण्याचं काम CPR-मधील डॉक्टरांच्या टीमनं केल्याचं राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर S.S. मोरे यांनी सांगितलं. पाटील यांच्यावरील उपचार पद्धतीला जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागला. मधमाशांच्या चाव्यानं किडनी फेल होण्याची घटना काही नवीन नाही. मात्र छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभाग क्रमांक 3चे प्रमुख डॉक्टर बुद्धिराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मंगेश शिंदे, डॉक्टर सागर बडवाईक, डॉक्टर रेणुका माटे, डॉक्टर सचिन गोदारा, डॉक्टर सौरभ डोंगरे, डॉक्टर आदित्य लांडे यांनी उपचारासाठी विशेष परिश्रम घेतले. या कामी औषध वैद्यकशास्त्र विभागाचे महेश कोळी आणि उमेश कांबळे यांचं सहकार्य लाभलं. पत्रकार बैठकीला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे, औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर अनिता परितेकर उपस्थित होते.